दरवर्षी 7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून जून महिन्यातला तिसरा आठवडा उलटूनही बरसण्याचं नाव घेत नव्हता। 16 जूनपर्यंत राज्यातल्या एकूण जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या मानानं 7% तूट पडली होती। ही तूट दिवसेंदिवस वाढत जात होती। पुणे आणि मुंबई या मोठ्या शहरांवर मोठं जलसंकट उभं राहिलं। पाणी पुरवठ्यात मोठी कपात करण्यात आली। अल निनोच्या प्रभावानं यंदा दुष्काळ पडणार असे अंदाज व्यक्त केले जात असल्यानं लोकांचं टेन्शन वाढत होतं। पण तेवढ्यातच 23 जूनला मान्सूननं मुंबईत जोरदार एंट्री केली। नंतर हा मान्सून राज्यभर पसरला। सलग काही तास पडलेल्या पावसामुळे शहरातल्या लोकांना जरा हायसं वाटलं। 23 तारखेनंतर मुंबईसहित राज्यभर पाऊस सलग पडला नसला तरी जोरदार पडतोय। ओढे नाले वाहत आहेत। पण पाऊस कितीही जोरदार पडत असला तरी मुंबई आणि पुणे या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी वाढत नाहीये, जी चिंतेची बाब असल्याचं बोललं जातंय। पण एवढा धुवाधार पाऊस पडूनही धरणांमध्ये पाणी का वाढत नाहीये? सध्या पुणे आणि मुंबईकडे किती टक्के पाणीसाठा उरलाय आणि पाण्याची ही तूट भरून निघेल का? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। 23 जूनला राज्यात अधिकृतपणे मान्सून दाखल झाला आणि यंदा अल निनोच्या प्रभावानं पाऊस पडणारच नाही, दुष्काळ पडेल, प्यायला पाणी उरणार नाही असे दावे खोटे ठरल्याचं बोललं गेलं। पाणी कपातीला कंटाळलेल्या नागरिकांना जरा दिलासा मिळाला। आता लवकरच राज्यातल्या सगळ्या धरणातला पाणीसाठा वाढेल अशी चर्चा सुरू झाली। पण प्रत्यक्षात तसं होताना दिसलं नाही। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त 6.93% एवढाच जलसाठा शिल्लक राहिलाय। अप्पर वैतरणा धरण पूर्णपणे कोरडं पडलंय। मोडक सागर धरण परिसरात 38 मिलीमीटर पावसाची नोंद होऊनही साठ्यात विशेष वाढ झाली नाही। तानसा धरणात फक्त 16.66% एवढंच पाणी उरलंय। मध्य वैतरणा धरणात थोडी वाढ झाली आहे, पण मुंबईला सगळ्यात जास्त पाणी पुरवठा करणाऱ्या भातचा प्रकल्प अजूनही सुरक्षित साठवण पातळीपेक्षा खूपच खाली आहे। शहरातल्या विहार आणि तुळशी तलावात पाणीसाठा वाढतोय, पण त्यांची साठवण क्षमता खूप कमी असल्यानं त्याचा विशेष फरक पडत नाहीये। एकीकडे पावसामुळे मुंबईची कशी तुंबई होते याच्या बातम्या येत आहेत। सबवे पाण्यानं भरतायत, रेल्वे रुळांच्या खालची माती घसरल्यानं लोकल ट्रेन कॅन्सल होत आहेत, रस्त्यावर पाणी साचल्यानं बेस्ट बसचा रूट बदललाय। एवढंच काय तर सकल भागातल्या घरांमध्येही पाणी शिरलंय। पुण्यासोबतच राज्यातल्या ग्रामीण भागात ओढे नाले, जमिनी, पूल आणि मोठी मोठी झाडेही वाहून गेलेत। सिंधुदुर्ग रत्नागिरीमधल्या धरणांमध्ये फक्त 50% पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली। मग दुसरीकडे पाण्याच्या साठ्यात तूट का पडली हा प्रश्न पडतो। 7%पेक्षा कमी पाणीसाठा उरल्यानं मुंबई महानगरपालिकेनं आधी लावलेली पाणी कपात अजूनही सुरूच ठेवली आहे। तशीच परिस्थिती पुण्यातही दिसत आहे। एक दिवसाआड करून समविषम तारखेनुसार पाणी पुरवठा करणार असल्याचं जाहीर केल्यावरही बऱ्याच भागात फक्त अर्धा तास पाणी सोडलं जातंय। त्यामुळं 23 तारखेपासून पडत असणाऱ्या पावसाचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला नसल्याचं बोललं जातंय। आता ही परिस्थिती का आली याबद्दल अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत, ज्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस नियमित आणि हव्या त्या ठिकाणी न पडणं। मुंबई शहरात 23 तारखेपासून मुसळधार पाऊस झाला असला तरी त्याचा शहराच्या पाणी पुरवठ्यावर काहीच परिणाम होत नाहीये, कारण पाऊस मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पडणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसात नाशिक, ठाणे, शहापूर ते इगतपुरी दरम्यानच्या अंतर्गत डोंगराळ धरण क्षेत्रामध्ये अजूनही सलग आणि मोठा पाऊस झाला नाहीये। मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात पश्चिमेकडून येणारं वारं धरण क्षेत्रावर स्थिर न झाल्यानं तिथली जमीन अजूनही कोरडी आहे। शिवाय धरणाच्या जवळ असलेल्या पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणजेच डोंगर, टेकड्या, उतार, लहान ओढे नाले आणि उपनद्या या परिसरात पाऊस हवा तेवढा पडलाच नाहीये। पावसाचं पाणी धरणापर्यंत न पोहोचण्याचं आणखीन एक कारण म्हणजे पावसाची अनियमितता। 23 जून पासून मुंबई आणि महाराष्ट्राच्या बाकी भागात पाऊस पडतोय, पण तो नियमित नाहीये। एकदा बरसल्यानंतर 2 किंवा 3 दिवसानंतर तो येतो। या मधल्या दिवसात आभाळही असतं आणि ऊनही। या उन्हामुळे पाणलोट क्षेत्रात पाण्याची तूट निर्माण होते आणि ती भरून काढण्यासाठी पुढच्या पावसाचं पाणी जमिनी शोषून घेते। बेसिक गोष्ट ही की एखाद्या जमिनीवरून पाणी वाहण्यासाठी आधी त्या जमिनीची भूजल पातळी पूर्ण भरू द्यावी लागते, पण पावसाच्या अनियमिततेमुळे ती सध्या तरी भरून निघत नाहीये। मुंबई आणि पुण्याला जी धरणं पाणी पुरवठा करतात त्या धरणांची हीच परिस्थिती असल्यानं त्यांच्या पाणीसाठ्यात वाढ होत नसल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत। पण पावसाच्या अनियमिततेबद्दलचा अंदाज वेगवेगळ्या हवामान संस्थांनी आधीच वर्तवलेला होता,
नोवा या अमेरिकन संस्थेनं धोक्याचे संकेत दिलेल्या भागात महाराष्ट्रही येत असल्यानं आधीच चिंता व्यक्त केली जात होती. एकतर पाऊस येणारच नाही आणि आला तरी 3-4 दिवसांचं अंतर ठेवून येणार असे अंदाज वर्तवले जात होते. या सगळ्याचा सगळ्यात जास्त परिणाम स्वतःचा पाणीसाठा नसलेल्या शहरांना झाला, ज्यात मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश होतो. आधी सांगितल्याप्रमाणे मुंबईकडे 7% पाणी उरलंय आणि पुण्याकडे दरवर्षीपेक्षा तब्बल 35% पाणी कमी आहे. या दोन शहरात राहणाऱ्या नागरिकांना आधीच मोठ्या पाणी कपातीला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळं धरणांची ही परिस्थिती लवकर सुधारणं गरजेचं आहे. त्यात 29 तारखेला काही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानुसार भारतावर असलेलं अल निनोचं संकट अजूनही वाढल्याचं वैज्ञानिकांनी सांगितले. देशातल्या 12 राज्यांमध्ये आणि 300 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अल निनोचा सगळ्यात जास्त धोका आहे. धोका असलेल्या भागांमध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार सोबतच महाराष्ट्राचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्राच्या हवामान संघटनेनं सांगितल्यानुसार पॅसिफिक महासागरातलं पाणी खूप जास्त तापत आहे, ज्यामुळं जून ते ऑगस्ट दरम्यान अल निनोचा प्रभाव तीव्र राहणार असल्याची शक्यता 80% आहे. UNAचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी याला जगासाठी धोक्याची घंटा म्हटलं आहे. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनीही राज्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केले. जसं शहराजवळच्या धरणांमध्ये पाणी साठलं जात नाही, तसंच ग्रामीण भागातल्या धरणाच्या बाबतीतही होऊ शकतं. त्यामुळं शहरी नागरिकांसहितच शेतकऱ्यांनाही पाण्याची अडचण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तुम्हाला काय वाटतं? धरण क्षेत्रात एक सलग पाऊस पडेल का? पाणी टंचाईचं संकट टळेल की आणखीन वाढेल? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.